मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की सायली आता बाहेरून आली आहे. प्रतिमा आत्याच्या घरी राहते ना ती सध्या. प्रतिमा आत्याच्या घरी आलेली आहे. तेव्हा आत्या संध्याकाळचा दिवा वगैरे लावत असतात. आता नेहमीप्रमाणे तिला या आठवणी आठवायला लागतात. प्रतिमा आत्या जेव्हा दिवा लावत असतात तेव्हा त्या प्रार्थना म्हणतात आणि घंटी वाजवत असतात देवासमोरची. तेव्हा तिला छोटी तन्वी दिसायला लागते सायलीला. आणि ती छोटी तन्वी शुभम करोती म्हणते, प्रतिमा आत्याला म्हणते, आई मला दे ना घंटी वाजवायला, असं ती म्हणजे गोड गोड बोलते. हे सगळं सायलीला आता स्पष्टपणे आठवायला लागलं बरं का मंडळी. म्हणजे आत्तापर्यंत तिला या ज्या म्हणजे कॅमेऱ्यासारख्या दुसऱ्या आठवणी दिसत होत्या ना, आता त्या सगळ्या आठवणी तिच्या स्पष्ट झाल्यात. एवढंच नाही तर आता तिला कळलंय सुद्धा की तीच खरी तन्वी आहे. म्हणजे आता बरेच ट्विस्ट आणि टर्न आपल्याला बघायला मिळणार आहे. आता सायली खूप वेळ त्या आठवणी आठवताना सुरुवातीला दाखवली आहे. मी म्हटलं ना, आता या सीनमध्ये माझा अंदाज खरा निघाला. अस्मिताने चैतन्याला कॉल केला. अस्मिता म्हणते, हॅलो चैतन्य, अरे एक प्रॉब्लेम झालाय रे. अरे मला इंटरव्ह्यूला जायचंय, पण काल ना घरात, आता काल जो घरात तमाशा झाला तो अस्मिताने चैतन्याला सांगितला, जो आपल्याला ऐकवलेला नाहीये. आता ते सगळं झाल्यावर अस्मिता म्हणते, स्मित रडला रे काल, त्यामुळे मम्मा डॅड मला जाऊ देत नाहीये बाहेर, पण मला जायचंच आहे. मी मी काय करू रे चैतन्य, मला सुचत नाहीये. चैतन्य आता तिला म्हणतो, अस्मिताई तू स्मितला घरी ठेवलंस तर प्रॉब्लेम होईल. तू जर सोबत नेलं तर प्रॉब्लेम नाही आहे ना. अस्मिता म्हणते, अरे पण मी त्याला ऑफिसमध्ये कशी नेऊ. चैतन्य म्हणतो, अरे ऑफिसपर्यंत घेऊन जा ना ताई. अगं तू माझ्याकडे दे गोलूला, मी सांभाळेल त्याला तुझा इंटरव्ह्यू होईपर्यंत. अस्मिता म्हणते, तू सांभाळशील त्याला खरंच. चैतन्य म्हणतो, अगं का नाही. अगं म्हणजे ते बघता येईल की तो मला सांभाळतोय की मी त्याला. अरे मी प्रयत्न करेल अस्मिता ताई, पण तू त्याला घेऊन ये पटकन, मला लोकेशन पाठव हं. मग लगेच अस्मिता म्हणते, थँक्यू चैतन्य. चैतन्य, बस का, ये थँक्स आपके ऊपर उधार रहा. अस्मिता म्हणते, 5 मिनिटात निघते मी, भेटू असं म्हणून तिने फोन ठेवला आणि तिचं जे काही फाईल वगैरे ते सोबत घेतलं इंटरव्ह्यूसाठी आणि निघाली आहे. तिने घरी सांगितलेलं नाहीये बरं का मंडळी की ती जॉब करते. पण मलाही असं वाटतंय की अस्मिता जरा जास्तीच घाई करते. हरकत नाही तिने जॉब करायला, पण ते बाळ खूप लहान आहे ना मंडळी, त्याला त्रास होऊ शकतो. असो, आता इकडे सायली आता प्रतिमात्याकडे त्या प्रतिमात्यानं घरात अशा धूप फिरवतात संध्याकाळच्या वेळेला. तेव्हा सायली सारखी प्रतिमात्याकडे बघत असते. आता प्रतिमात्या म्हणतात, काय झालं सायली, कुठे लक्ष, घे आरती घे. प्रतिमात्या आता सुमनकडे ते धूपाचं देतात दिवा आणि म्हणतात, अगं सुमन जरा धूप फिरवतेस का. सायली म्हणते, प्रतिमात्या माझ्याकडे द्या ना, मी फिरवते ना धूप. सुमन काकू तिला म्हणतात, अगं तू दमली आहेस ना, आत्ता आली आहे ना सायली. सायली म्हणते, नाही द्या ना माझ्याकडे, मी फिरवते ना धूप. मग सुमन म्हणते, बरं घे सावकाश हां. सायली आता सगळ्या घरात तो धूप फिरवत असते. तेव्हा सुमनताई प्रतिमात्याला म्हणतात, पाहिलं का वहिनी, अहो आपली तन्वी लहानपणी अशीच धूप फिरवायची ना, तिला फार आवडायचं धूप फिरवायला. या दोघींचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, तरी या दोघींच्या किती गोष्टी सारख्या आहेत ना वहिनी. सायली आता त्या प्रतिमात्याच्या घरात धूप फिरवत असते ना, तेव्हा तिला छोटी तन्वी पुन्हा एकदा दिसायला लागते बरं का. आता ही छोटी तन्वी तिला अगदी स्पष्टपणे दिसायला लागली आहे बरं का मंडळी. आता सायली जसं असं धूप फिरवते तशी तशी ती तन्वी तिच्या पुढे आहे आणि ती तन्वी पण असाच धूप फिरवते. असं त्यांनी इथे सीन रंगवलाय. आजचा एपिसोड जरा इंटरेस्टिंग आहे बरं का मंडळी. सायली आता सारखी त्या तन्वीच्या मागे मागे जाते आणि त्या तन्वीने सायलीला एका रूममध्ये आणलंय. तिथे तिची लहानपणीची ड्रॉइंगची ती काय वही असते ना, ती वही आहे बरं का. आता सायली तो धूप फिरवत असताना तो धूपाचा धूर जरा जास्तीच झाला आणि अचानक तिला ती छोटी तन्वी दिसेनाशी झाली. आणि इकडे पुढच्या सीनमध्ये अस्मिता निघाली बाहेर. कल्पनाताई तिला ओरडून म्हणतात, अस्मिता पुन्हा कुठे निघाली आहेस, हे बघ आता अजिबात बाहेर जायचं नाही हा. अस्मिता म्हणते, थांब मम्मा थांब. अगं तू काही बोलण्यापूर्वीच आधीच सांगते मी स्मितला बाहेर घेऊन चालली आहे माझ्यासोबत. अगं तो थोडासा फ्रेश होईल ना. मग कल्पनाताई म्हणतात, थांब जरा मी येते तुझ्यासोबत. अस्मिता म्हणते, मम्मा तू कशाला. अगं पटकन येणार आहे मी जाऊन. आता प्रतापराव म्हणतात, अस्मिता अगं ऊन आहे बेटा बाहेर, कशाला नेतेस उन्हाच्या वेळेला बाळाला बाहेर. अस्मिता म्हणते, डॅड अहो थोडी स्मितला ताजी हवा मिळायला हवी ना, एवढं ऊन नाही आहे बाहेर. तसाही त्याला कंटाळा येतो ना घरात, म्हणजे मी त्याला लगेच घेऊन येईल बाहेर जाऊन. मग कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, तुला एवढंच जायचं आहे ना बाहेर, तर आपण तिघं जाऊया, कारने जाऊया, म्हणजे स्मितला पण ऊन लागणार नाही. अस्मिता म्हणते, मम्मा अगं असं काय करतेस, मी लगेच जाते, चालत चालत जाईल आणि लगेच येईल, आणि तसंही मी व्यायाम पण नाही करत अशात. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे कल्पना, तिला बाहेर येईल ती लवकर, जा बाळा, पण सावलीतून जा हां, उन्हातून जाऊ नको, आणि फार दूर जाणार असशील तर मला कॉल कर हां.
मग लगेच अस्मिता खुश होते आणि म्हणते हो डॅड चालेल ना, बाय डॅड असं म्हणून अस्मिता निघून गेली आहे. कल्पनाताई चिडतात प्रतापरावांवर आता आणि म्हणतात कशाला जाऊ दिलं तिला, तुम्हाला कळत नाही का आपल्या गोलूला ऊन बांधलं म्हणजे. प्रतापराव म्हणतात असं काय करतेस अगं कल्पना, आपणच तिला म्हणतो ना की तू गोलूला बाहेर नेत नाहीस, आपणच तिला म्हणतो आणि आपणच तिला थांबवतो, असं कसं चालेल. ती गेली आहे ना बाळाला घेऊन, येईल थोड्या वेळात, नको काळजी करूस. आता पुन्हा सायलीचा सीन दाखवलाय बरं का त्यांनी. अस्मिताचं हे बाहेर जाऊन सध्या जॉब करणं तुम्हाला पटलंय का मंडळी, मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां. तसा आजचा एपिसोड खरंच चांगला दाखवलाय बरं का त्यांनी. आता सायलीला सगळ्या आठवणी स्पष्ट दिसणार आहे आणि फॉर अ चेंज तुम्हाला आता आश्रमातले सगळे सीन दिसणार आहेत. सायली आता तिच्या हातात तो धूप घेऊन फिरत असते ना, तेव्हा तो धूप खूप जास्ती असं धूर होतो त्या धुपाचा. त्यामुळे पटकन प्रतिमात्या आणि सुमन तिच्या जवळ येतात आणि म्हणतात सायली अगं ए किती धूर झाला तो, दे बरं ते ठेवून बाजूला. आणि सायलीला त्या एका ठिकाणी बसवतात सोफ्यावर. सायलीला ना आता त्या धूप ठेवलं ना तिथेच एक ड्रॉइंग बुक सापडली आहे छोट्या मुलीची. तेव्हा सुमन आणि प्रतिमात्या दोघीही सांगतात अगं ही तन्वीची ड्रॉइंग बुक आहे. सायली विचारते त्या दोघींना की हे कोणाचं आहे चित्राची वही. मग या दोघी सांगतात प्रतिमात्या आणि सुमन अगं तन्वीचीच आहे ती वही. मग प्रतिमात्या सांगतात अगं तिला चित्र काढायला फार आवडायचं बाई. सुमन म्हणते अगं सायली आमची तन्वी एकदा का चित्र काढायला बसली ना की तासन तास हलायचीच नाही. अगं पण हे तुझ्याकडे कसं काय आलं. मग सायलीला विचारलं हे प्रतिमात्याने तुझ्याकडे कसं आलं. मग सायली म्हणते मी धूप फिरवत होते ना तेव्हाच सापडलं मला तिथे, मला नीटसं दिसलं नाही, मी बघू का उघडून हे. प्रतिमात्या म्हणतात अगं बघ ना उघडून, त्यात काय, मला पण दाखव हं. आता सायली एक एक पेज उलटत असते तेव्हा प्रतिमात्या प्रत्येक चित्राची गोष्ट सांगत असते. अगं सुमन बघ की आपल्या गाडीचे चित्र आहे, तन्वी गेट जवळ बसली होती ना. सायली आता त्या सगळ्या चित्रांना खूप न्याहाळत असते जवळून. आता पुन्हा दुसरं पेज उलटते सायली तेव्हा प्रतिमात्या सांगतात अगं हे चित्र न तन्वीने खास तिच्या बाबांसाठी काढलं होतं आणि हे त्यांच्या वाढदिवसाला तन्वीकडून खास गिफ्ट होतं बरं का. आता पुन्हा एक पेज उलटते सायली तेव्हा प्रतिमात्या त्याही चित्राची गोष्ट सांगतात. सुमन सांगते आता अगं हा हे चित्र न तन्वीने पूर्णाईच्या गार्डन मध्ये बसून काढलं होतं, फुलपाखराचं चित्र आहे बघ हे. आता सायली एक आणखीन चित्र बघते, असं चित्र तिने मधुभाऊंच्या घरी काढलेलं आहे आणि हे चित्र तन्वीचं या रविराजांच्या घरातलं शेवटचं चित्र होतं. प्रतिमात्या तिला सांगत असतात अगं पूर्णाईच्या ट्रस्टमध्ये लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवली होती, त्यासाठी तन्वीने काढलेलं हे चित्र बघ. आणि हे चित्र न हे आता असं म्हणून त्या जरा शांत होतात. प्रतिमात्या म्हणतात अगं सायली हे न तन्वीने या घरात असताना काढलेलं शेवटचं चित्र. आता कुठे असेल ग तन्वी, कशी चित्र काढत असेल ती, काय करत असेल ग आता. सायली आता या गोष्टींचा विचार करायला लागते. प्रतिमात्या आता भाऊक होऊन म्हणत असतात माझी तन्वी आता कुठे असेल, कोणाच्या आयुष्यात ती चित्र काढत असेल का, कोणाच्या आयुष्यात रंग भरत असेल का, असं म्हणून त्या रडायला लागतात, इमोशनल होतात. तेव्हा सुमन म्हणते वहिनी सावरा स्वतःला. आणि सायली मात्र त्या चित्राला खूप वेळ न्याहाळताना आपल्याला या सीनमध्ये दाखवली आहे. बघा आता तुम्हाला छान वाटणार आहे कारण हे सगळे सीन तुम्ही आश्रमाचे बघतायत. आश्रमात मधुभाऊंना आणलं गेलंय, मधुभाऊंचा डिस्चार्ज झाला ना कालच. आता त्या सिस्टर समजून सांगतायत कुसुमताईला की ही औषधं तुम्हाला आणायची आहे, सलाईनमधून मी देईल वगैरे वगैरे. कुसुम आता ती सगळी फाईल नीट ठेवते आणि बाहेर मुलं साफसफाई करत असतात. तेव्हा मुलांना ती ओरडते अरे पोरांनो दंगा करू नका बरं, ए अरे शांत बसा, ओम गौरी अरे काय दंगा चाललाय तुमचा. हे बघा मधुभाऊंच्या कानापर्यंत आवाज जातो बरं का. आणि तेवढ्यात छोटी मुलं म्हणतात ती ए कुसुमताई मधुभाऊ आता हॉस्पिटलला नाही जाणार, इकडेच राहणार ना. कुसुम म्हणते तुम्ही असा दंगा करत राहिला तर जातील मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये, चालेल का तुम्हाला. मग ही पोरं म्हणतात नाही 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 नाही. कुसुम म्हणते मग शांत बसा, ते परत जायला नकोय ना. मग ते मुलं म्हणतात आम्हाला त्यांच्याशी गप्पा मारू दे ना, सायलीताई आली ना किती मारू देईल आम्हाला गप्पा. कुसुम म्हणते हां हे बरं आहे तुमचं. तेवढ्यात सायली येते आणि दारातच म्हणते गप्पा मारायच्या बरं का पोरांनो, पण थोड्याशाच. सायली आणि अर्जुन दोघे पण आलेत आश्रमामध्ये. पोरं आता पटकन सायलीताई म्हणून सायलीला बिलगतात. अर्जुन आता लगेच काळजीने म्हणतो ए अरे अरे हळू हळू लागेल धक्का तिला, अरे आरामात रे आरामात. सायली म्हणते अहो चालतं मला एवढं काही नाही होत. कुसुम आता ओरडून म्हणते ए सायली काही नाही होत काय, ए लाडात नका येऊ रे पोरांनो, तिला धक्का लागेल हा. अर्जुन पण म्हणतो हो हो सावकाश सावकाश. काका आहेत ना तिथे आता, ते काका म्हणतात की अरे पोरांनो सावकाश बरं का, सायलीताईला धक्का देऊ नका. तर ते पोरं म्हणतात सायलीताई तुला आम्ही नाही त्रास देणार, तू आधी आत तर ये. अर्जुन म्हणतो आता अगं थांब जरा सायली थांब, अगं मला वाटलंच होतं इथे जरा पूर्ण साफसफाई झाली नसेल
म्हणजे थोडीशी धूळ आहे त्यामुळे ॲलर्जी होईल ना बाळाला. एक काम करतेस का, थोड्या वेळ बाहेर थांबतेस का, आत नको जाऊ साफसफाई होईपर्यंत. सायली म्हणते, आता उन्हात थांबू का बाहेर मी, ते चालेल का तुम्हाला अहो. अर्जुन म्हणतो, मी असं करू देईल का माझ्या बायकोला, तू टेन्शन नको घेऊस, मी तुझी बाहेर छान सोय केली आहे, चल 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 चल. अर्जुनने आता तिथे बाहेरच आश्रमाच्या म्हणजे त्या कंपाऊंड वॉलमध्ये असा मस्तपैकी टेंट वगैरे उभा केला आहे बरं का. आणि त्या टेंटमध्ये ही पोरं पण मस्त खेळतात. सायली इथे सगळं बघून नेहमीप्रमाणे आश्चर्य व्यक्त करते आणि म्हणते, अरे बापरे, हे काय आहे अहो. अर्जुन म्हणतो, हे सगळं तुझ्यासाठी, बघ पंखा पण लावलाय म्हणजे तुला गरमी नाही होणार. आता त्या मुलांना या सगळ्या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं. ते म्हणतात, आम्ही पण आता इथे खेळणार सायलीताई सोबत. आता ती पोरं तिथल्या पलंगावर उड्या मारायला लागतात तेव्हा कुसुम त्यांना पुन्हा ओरडते, अरे उतरा खाली, ते सायलीताईसाठी आहे ना, काय चाललंय तुमचं, काय चाललंय. हे सगळं अर्जुन सरांनी सायलीताईसाठी केलंय की नाही, आता तुम्ही कशाला माकडासारख्या उड्या मारतायत. चला मला स्वयंपाक करायचा आहे, आत किती धूळ आहे, चला चला साफसफाई करून घ्या. सायलीला आत येईल ना, आत येता येईल ना मग. सायली म्हणते, ए कुसुमताई, मला काही इथे बसून राहायचं नाही आहे, असं मी येते हं तुझ्या मदतीला स्वयंपाक करायला. लगेच कुसुम म्हणते, अरे देवा, कसं सांगावं या पोरीला. ते काका म्हणतात, सायली आता ना तू इथे अजिबात कुठल्याही कामाला हात लावायचं नाही, इथे काही पोरं लहान नाही आहेत, ती सगळ्या कामात मदत करतात आणि तू त्याची काळजी करू नकोस आता. आणि ही सगळी पोरं खरंच कामाला लागतात बरं का प्रेक्षकांनो. आता ते काका म्हणतात, सायली, ते काका म्हणतात, तू आणि मधुभाऊ नव्हतात ना सायली तर ओकबोकं वाटायचं ग, आता छान वाटतंय, घराला घरपण आल्यासारखं, असं म्हणून ते काका निघून गेलेत. आता अर्जुनराव सायलीची सरबराई करताना दिसताय. सायलीसाठी त्याने नारळ पाणी आणलंय, तिथला तो टेबल फॅन तो ऑन करतो आणि म्हणतो, अर्जुन म्हणतो, आता तुला छान गारगार हवा लागेल हा बायको. सायली म्हणते, तुमचं चालू झालं ना पुन्हा नेहमीसारखं दुसरं टोक गाठणं, किती धावपळ करायला हो माझ्यासाठी तुम्ही. अर्जुन म्हणतो, अगं धावपळ काय त्यात, मी तेच करतोय जे बेस्ट बाबा करेल. अगं तेच करतोय ग सगळं सायली तुझ्यासाठी. सायली म्हणते, अहो मला ना कंटाळा आलाय आता, इथे बसून मी काय करू, मी जाते ना आत, मदत करते त्या सगळ्यांची. अर्जुन म्हणतो, नाही 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 नाही, तुला आज जाता नाही येणार साफसफाई होईपर्यंत, मी आहे ना इथे, मी तुला एंटरटेन करेल. तुला बघायचं आहे का मी तुला कसा एंटरटेन करतो ते. आणि नेहमीप्रमाणे हा तिच्यासमोर नाचायला लागतो अर्जुन तिला एंटरटेन करायसाठी. हा मला जरा वेळ काढूपणा वाटला, पण चला एक रोमॅन्टिक सीन म्हणून आपण हा एक्सेप्ट करूयात. छान दाखवत आहेत ते आश्रमातले सीन बघायला मिळत आहे बाहेरचे, ते बघूनच आज माझे डोळे तृप्त झालेत. छान वाटतंय प्रेक्षकांनो, म्हणजे आश्रमात आता काय काय होईल काय काय नाही ते बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण पुढचा प्रोमो पण त्यांनी खरंच लय भारी दाखवलाय. अर्जुन आता सायली समोर कधी तू या गाण्यावरती डान्स करताना दाखवलाय, तो तिला त्या गाण्यात डान्स करता करता कधी फळं देतोय, तिच्या समोर डान्स करतोय, तिला ते असं नारळ पाणी देतोय आणि खूप छान एंटरटेन करतोय. सायली पण अगदी श्रोता म्हणून ते सगळं एन्जॉय करते बरं का. आता या सगळ्यांची साफसफाई होते ना घरात, तोपर्यंत इकडे अर्जुनचा हा डान्स बघावा लागणार आहे तुम्हाला. अर्जुन आणि सायलीचे सीन नेहमीच बेस्ट असतात. सायली आता कंटाळून गेली आहे बरं का खूप वेळ अर्जुनचा डान्स बघून, पण हे गाणं बॅकग्राऊंडला ऐकून लय भारी वाटलं. आज सकाळी सकाळी असं फ्रेश झाल्यासारखं वाटलंय. सगळा डान्स अर्जुनचा आता पूर्ण होतो आणि मग सायली म्हणते, छान, खूप छान वाटला तुमचा डान्स बघून, मस्त वाटतंय हं. ती टाळ्या वाजवते आणि वावा वावा म्हणते अर्जुनला. छान झाला बरं का मनोरंजनाचा कार्यक्रम. तेवढ्यात आता ती छोटी मुलगी येते आणि म्हणते, चला सायलीताई, अर्जुन दादा सगळं चकाचक झालंय आज, चला चला या लवकर. अर्जुनला आता सायली हळूच म्हणते, थँक्यू बरं का फॉर दी एंटरटेनमेंट. अर्जुन म्हणतो, मोस्ट वेलकम मॅम, चला. आता कुसुमने तिला दारातच ओवाळलंय बरं का सायलीला. सायली म्हणते, कशाला एवढं करत बसलीस कुसुमताई. कुसुम म्हणते, कशाला म्हणजे माहेरवाशीण आहेस तू, हे सगळं रीतीभाती पाळायला नको. अर्जुन म्हणतो, मजा आहे तुझी बायको, 2-2 माहेर आहेत तुला, तिकडे प्रतिमा आत्याचं घर, आता हे पण माहेर, किती लाड चाललेत तुझे. ते काका म्हणतात, ये बेटा सायली, आम्ही सगळेच तुझी वाट बघत होतो बरं. आता सायलीचा प्रॉपर तिथे गृहप्रवेश त्यांनी केलाय. सायली त्या मुलांना पुन्हा लाड करत म्हणते, माझी बाळं आहेत ही सगळी. आणि आता तो आश्रम न्याहाळायला लागते, तिला खूप छान वाटतंय. पण अचानक तिला पुन्हा एकदा छोटी तन्वी तिथे दिसायला लागते आणि सायली हळूहळू तिच्या पाठीमागे जायला लागते. सायली विचार करते, अरे देवा, ही मुलगी मला इथे पण आता का दिसायला लागली अचानक. सायलीच्या त्या धुसर झालेल्या आठवणी आता सुस्पष्ट झाल्यात बरं का मंडळी, त्यामुळे नक्कीच तुम्हाला एपिसोड बघायला बोर होणार नाहीये. अर्जुन आता इकडे तिकडे बघायला लागतो तर सायली गायब. अर्जुन म्हणतो, सायली अशी काय तिकडे चालली आहे. कुसुम म्हणते, म्हणजे बघतो तो तिला आतमध्ये जाताना,
त्याला काही ती सायलीची ती छोटी तन्वी दिसेना बरं का, फक्त सायलीलाच दिसत असते ती तन्वी. अर्जुन म्हणतो, अरे सायली तिकडे कुठे चालली आहे? अर्जुन खूप वेळ सायलीला बघत असतो बरं का. कुसुम म्हणते, अहो अर्जुनराव, ती गेली असेल स्वयंपाकघरात. स्वयंपाकघराच्या ओट्यावर हात फिरवल्याशिवाय तिला काही चैन पडत नाही. आता अर्जुन म्हणतो, चला काका आपण इकडे बसूयात. आता त्याला वाटतं की खरंच गेली असेल व सायली आतमध्ये, त्याला काही एवढं फील होत नाही ते. पण सायली मात्र फायनली स्वयंपाकघरात आली आहे त्या छोट्या तन्वीच्या मागे मागे, आणि तिने स्वयंपाकघरात ते चित्र काढलेलं आहे ना, हेच चित्र बघून प्रतिमा आत्याला कळलं होतं की आपली तन्वी अशीच चित्र काढायची, आणि त्यांनी तेव्हा असं फील केलं होतं की कदाचित प्रिया काढते ते चित्र. पण मधुभाऊंना तेव्हा कळलं होतं प्रेक्षकांनो की सायलीच ही खरी तन्वी आहे. हा सीन तुम्हाला आठवतो का? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. सायली आता त्या छोट्या तन्वीच्या मागे मागे येते. ती छोटी तन्वी तिच्या चित्रासमोर आली आहे. सायलीला आता आठवतं की हे तेच चित्र आहे जे चित्र छोट्या तन्वीने तिच्या ड्रॉइंग बुकमध्ये काढले, आणि सेम तेच चित्र आश्रमाच्या त्या किचनमध्ये काढलं गेलेलं आहे. सायली आश्चर्यचकित होते आणि विचार करते, अरे हेच चित्र तर मी आजच तन्वीच्या वहीत पाहिलं, आणि तसंच तसं चित्र इथे आश्रमामध्ये कसं काय? तेवढ्यात कुसुम आली आहे बरं का सायलीच्या मागे मागे तिथे, आणि म्हणते, अगं ए सायली. सायलीची तंद्री लागलेली असते त्या चित्राकडे. सायली सतत बघत असते. कुसुम थोड्या वेळ सायलीला निहाळते आणि म्हणते, अगं ए कमाल आहे बाई तुझी. अगं स्वतःच काढलेलं चित्र एवढं थक्क होऊन बघतेस तू. आता असं बोलत बोलत सुमनने माठातनं पाणी घेतलंय आणि म्हणते, अगं बाई सायली, असं वाटतंय जसं की तू चित्र काढलंच नाहीयेस. सायली म्हणते कुसुमला, हे चित्र मी काढले कुसुमताई. कुसुम म्हणते, हो तूच काढलेलं आहे. अगं मधुभाऊ सांगत होते ना, तू लहान असताना हे चित्र काढलेलं आहेस तिथे. अगं म्हणजे घरात कुठलेही पाहुणे आले ना की मधुभाऊ त्यांना हे चित्र दाखवायचे, आमच्या सावने काढलंय म्हणून. कमाल प्रेक्षकांनो, एवढ्या वर्षात या आश्रमाची रंगरंगोटी नसेल झाली का? नसेल झालीत कदाचित, म्हणजे आर्थिक त्यांची परिस्थिती बरी नव्हती ना मे बी. आता कुसुम म्हणते सायलीला, तू थांब हं सायली, आलेच मी अर्जुन सरांना पाणी देऊन. सायली आता त्या चित्राकडे बघून खूपच थक्क होते आणि विचार करते, अरे म्हणजे तन्वीने जसं चित्र काढलं तसंच मी काढलं. नाही 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 नाही, हा योगायोग असूच शकत नाही. माझी प्रत्येक गोष्ट तन्वीशी जुळते. तिचा आवाज पण मला सतत का ऐकू येतो? म्हणजे हे चित्र मीच काढलंय, म्हणजे माझ्या मनातली शंका खरी ठरली तर. सायली आता म्हणते, मीच तन्वी आहे की काय? हे बोलल्या बोलल्या त्यांनी आजचा हा एपिसोड संपवून टाकला. आणि पुढचा प्रोमो मी म्हटले मगाशी त्याप्रमाणे लय भारी आहे. सायली आता त्या छोट्या तन्वीला म्हणत असते, तू कोण आहेस? मला बघू देस ना, तू कोण आहेस? सायली आता तिचा चेहरा बघायला जाते तेव्हा ती पळते आणि मधुभाऊंकडे जाते ती छोटी तन्वी, आणि लहानपणीच्या त्या आठवणी सायलीला अगदी सुस्पष्ट दिसतात. ती छोटी तन्वी मधुभाऊंकडे जाते. मधुभाऊ आता तिला घास खाऊ घालताना सायलीला दिसतात. म्हणजे लहानपणीचे ही लहान असताना मधुभाऊ तरुण होते ना, ते तरुण मधुभाऊ सायलीला दिसतात. मधुभाऊ म्हणत असतात, ही आमची छोटुली, हिचा एक घास चिवचा. आणि ती छोटी तन्वी म्हणते, एक घास मधुभाऊंचा. मग सायली मनाशीच बोलायला लागते, अरे हिचा आणि माझा काय संबंध? आता मला ही आश्रमात पण का दिसायला लागली आहे? अरे ही सायली विसरते का प्रेक्षकांनो? मगाशीच म्हटली ना ती की मीच खरी तन्वी आहे, आणि पुन्हा विसरली. असो, पण उद्याचा एपिसोड लय खास असणार आहे असं दिसतंय खरी. आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला मंडळी? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मंडळी, बाईचा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू नक्की ऐका आपल्या दुसऱ्या चॅनलवर. त्या मालिकेचा रिव्ह्यू मी सुरू केलाय. छान मालिका आहे, ती सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. उद्याचा एपिसोड रिव्ह्यू मिस करू नका, छान दाखवणार आहे ते. आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. टेक केअर, धन्यवाद.